श्री स्वामी समर्थ. बाळा, आज माझ्याकडे दुर्लक्ष करू नको हा फक्त शब्दाचा संदेश नाही, तर खास या संदेशामार्फत तुला बोलण्यासाठी आणि तुझ्यासोबत संवाद साधण्यासाठी मी आज इथे उभा आहे. आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही दुःखाने मन भरून आले, कितीही वेळा आपल्या लोकांनी साथ सोडली, तरी बाळा, तू निराश होऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेचा मला स्पर्श होतो. जगाने तुला चुकीचे ठरवले, तुझी बाजू कोणी ऐकून घेतली नाही, तुझ्यावर खोटे आरोप झाले, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला, तरी सत्य कधीच हरत नाही. सत्याला उशीर होतो, पण पराभव कधीच होत नाही. आज तुझी परीक्षा सुरू आहे, पण उद्या हाच काळ तुझ्या विजयाची साक्ष देईल. म्हणून मन खंबीर ठेव. श्रद्धा ढळू देऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझा हात कधीच सोडत नाही. बाळा, जेव्हा सगळे तुला सोडून जातात, तेव्हा समज की मी तुला माझ्याजवळ आणत आहे. जेव्हा माणसांकडून अपेक्षा संपतात, तेव्हाच भक्तीची खरी सुरुवात होते. प्रत्येक वेदनेमागे एक मोठा अर्थ असतो. प्रत्येक अपमानामागे तुझ्या आत्म्याला अधिक सामर्थ्य देण्याचा माझा संकल्प असतो. लोकांचे बोलणे ऐकून खचू नकोस. जे तुला ओळखत नाहीत, त्यांना तुझी किंमत कशी कळणार? वेळच त्यांना उत्तर देईल. कर्माचा न्याय अचूक असतो. कोणी कितीही अन्याय केला, तरी कर्म कधीच कोणाला सोडत नाही. आज ज्यांनी तुला रडवले आहे, त्यांनाही त्यांच्या कर्माचे फळ योग्य वेळी मिळेल. म्हणून सूड घेण्याचा विचार करू नकोस. शांत राहा, संयम ठेव आणि सत्कर्म करत राहा. कारण माझ्या भक्ताचा विजय हा नेहमी संयमातूनच जन्म घेतो. तुझ्या आयुष्यातील हा अंधार कायमचा नाही. रात्रीनंतर जसा सूर्य उगवतो, तसाच तुझ्या जीवनातही आनंदाचा प्रकाश उगवणार आहे. आज तुला वाटत असेल की सर्व काही संपले आहे, पण मी सांगतो, अजून काहीच संपलेले नाही. उलट तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर पर्व सुरू होण्याची हीच वेळ आहे. तुझ्या नशिबाची दारे उघडण्यासाठी मी योग्य क्षणाची वाट पाहत आहे. तू फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेव. प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या नामस्मरणाने कर. भीतीऐवजी विश्वास ठेव. रडण्याऐवजी प्रार्थना कर. तक्रार करण्याऐवजी कृतज्ञता व्यक्त कर. मग पहा, परिस्थिती कशी बदलू लागते. बाळा, लक्षात ठेव, मी कधीही माझ्या भक्ताला अर्ध्या वाटेवर सोडत नाही. अनेकदा तुला वाटते की मी शांत आहे, पण माझी शांतता म्हणजे दुर्लक्ष नाही. मी तुझ्यासाठी योग्य वेळ घडवत असतो. फळ पिकण्यासाठी वेळ लागतो, तसेच जीवनातील मोठे चमत्कार घडण्यासाठीही योग्य वेळ लागते. अधीर होऊ नकोस. प्रत्येक दिवस तुला तुझ्या ध्येयाजवळ घेऊन जात आहे. तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. तुझ्या प्रार्थना निष्फळ ठरणार नाहीत. तू केलेली प्रत्येक चांगली कृती, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि प्रत्येक निःस्वार्थ भावना माझ्यापर्यंत पोहोचते. त्याचे फळ तुला नक्की मिळेल. आज मी तुला एवढेच सांगतो, स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नकोस. तुझे मन पवित्र ठेव. दुसऱ्यांचे वाईट करू नकोस. क्षमा कर, पण अन्यायाला घाबरू नकोस. सत्याच्या मार्गावर चालत राहा. तुझ्या घरात आनंद येईल,
तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल, तुझ्या कष्टांचे सोने होईल आणि तू ज्या दिवशी मागे वळून पाहशील त्या दिवशी तुला समजेल की प्रत्येक संकटाने तुला अधिक मजबूत बनवले. तो दिवस दूर नाही. माझ्यावर अखंड श्रद्धा ठेव. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या पुढे आहे, तुझ्या मागे आहे. योग्य वेळ आली की तुला माझ्या कृपेची अनुभूती होईल. तुझे आयुष्य सुखाने भरून जाईल आणि तुझे मन शांततेने न्हाऊन निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, कर्म चांगले ठेव आणि माझे नाम अखंड घेत राहा. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे बाळा. अनेक वेळा तुला असे वाटते की माझ्या प्रार्थना मी ऐकत नाही, माझे दुःख मला दिसत नाही आणि तुझ्या हाकेला मी उत्तर देत नाही. पण हे सत्य नाही. मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. तुझ्या मनातील बोललेले शब्दही मला ऐकू येतात. तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे. तू जेव्हा रात्री एकटाच जागा राहून काळजी करत असतोस तेव्हाही मी तुझ्या जवळ उभा असतो. तुझ्या मनात धैर्य निर्माण करण्याचे काम मी शांतपणे करत असतो. म्हणून स्वतःला कधीही एकटा समजू नकोस. माझ्या भक्ताला मी कधीच निराधार ठेवत नाही. ज्या दिवशी तुला वाटेल की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत त्याच दिवशी मी तुझ्यासाठी असा मार्ग उघडेन ज्याचा तू कधी विचारही केला नसेल. बाळा, आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा ही पैशाची नसते तर मनाची असते. मन खचले तर सर्व काही हरल्यासारखे वाटते, पण मन जिंकले तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. म्हणून तुझे मन माझ्या चरणी अर्पण कर. चिंता मला दे आणि कर्तव्य तू करत राहा. सत्य भविष्याची भीती बाळगू नकोस. जे अजून घडलेच नाही त्यासाठी आजचे सुख गमावू नकोस. मी तुझ्या उद्याची व्यवस्था आजपासूनच करत आहे. प्रत्येक दिवस तुझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतो. संकट कायमचे नसते, पण श्रद्धा कायमची असली पाहिजे. श्रद्धा जिवंत असेल तर आशा जिवंत राहते आणि आशा जिवंत असेल तर जीवनात चमत्कार घडत राहतात. ज्यांनी तुला कमी लेखले, तुझ्या अपयशावर हसले, तुझ्या प्रामाणिकपणाला मूर्खपणा समजले, त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नकोस. कारण त्यांचे वागणे हे त्यांच्या कर्माचे प्रतिबिंब आहे आणि तुझे वागणे हे तुझ्या संस्कारांचे. दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचे चांगुलपण सोडू नकोस. जग बदलण्यासाठी आधी स्वतःमध्ये प्रकाश निर्माण करावा लागतो. तू स्वतः प्रकाश बन. तुझ्या वागण्यात प्रेम ठेव, तुझ्या शब्दांत गोडवा ठेव आणि तुझ्या कृतीत प्रामाणिकपणा ठेव. मग काळ स्वतः तुझी ओळख निर्माण करेल. लोकांचे मत बदलण्यासाठी वादाची गरज नसते. वेळ आणि तुझे कर्मच सर्वात मोठे उत्तर असते. बाळा, लक्षात ठेव, मी तुला मोठ्या कार्यासाठी तयार करत आहे. म्हणूनच तुला मोठ्या परीक्षा द्याव्या लागत आहेत. सोन्याला जशी अग्नीतून जावे लागते तशीच माझ्या भक्तालाही संकटांतून जावे लागते. पण त्या संकटांनंतर त्याचे जीवन अधिक तेजस्वी होते. म्हणून परीक्षांना घाबरू नकोस. प्रत्येक अडथळा तुला अधिक सक्षम बनवत आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे माझी योजना आहे. आज तुला त्याचा अर्थ कळणार नाही, पण उद्या मागे वळून पाहिल्यावर तुला जाणवेल की जे काही घडले ते तुझ्या भल्यासाठीच होते. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो.
तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुझ्या जीवनात अशी वेळ येवो की तू स्वतः म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला माझ्या स्वामींच्या अधिक जवळ आणले. म्हणून बाळा, श्रद्धा सोडू नकोस, संयम सोडू नकोस, सत्य सोडू नकोस. तुझा काळ बदलत आहे. तुझ्या जीवनात आनंदाची पहाट उगवत आहे. फक्त माझे नाम घेत राहा आणि विश्वास ठेव. योग्य वेळ आली की मी तुझ्या आयुष्यात असे परिवर्तन घडवीन की तुझे सर्व दुःख मागे पडेल आणि तुझे जीवन नव्या आशेने, नव्या प्रकाशाने आणि माझ्या अखंड कृपेने उजळून निघेल. बाळा, आज मी तुला आणखी एक सत्य सांगतो. जीवनात काही लोक फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी येतात. ते तुला दुखावतील, तुझा विश्वास तोडतील, तुझ्या प्रेमाची किंमत करणार नाहीत, तुझ्या चांगुलपणाला कमजोरी समजतील. पण याचा अर्थ असा नाही की तू चुकीचा आहेस. चांगल्या माणसाला अनेकदा जास्त परीक्षा द्याव्या लागतात. कारण ज्याच्याकडून मोठे कार्य करून घ्यायचे असते, त्यालाच अधिक सक्षम बनवले जाते. म्हणून स्वतःला दोष देणे थांबव. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार समजू नकोस. तुझे मन स्वच्छ असेल, तुझे कर्म शुद्ध असेल आणि तुझा हेतू निर्मळ असेल, तर काळ स्वतः तुझ्या बाजूने उभा राहील. लोकांनी तुला कितीही चुकीचे ठरवले तरी माझ्या दृष्टीने तुझी खरी ओळख तुझ्या अंतःकरणात आहे. मी तुझ्या मनाचा साक्षीदार आहे. म्हणून जगाच्या न्यायापेक्षा माझ्या न्यायावर विश्वास ठेव. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक बंद दरवाजामागे एक नवीन दार उघडण्याची तयारी सुरू असते. आज एखादी संधी निघून गेली म्हणून दुःखी होऊ नकोस. कदाचित ती संधी तुझ्यासाठी योग्यच नव्हती. मी तुझ्यासाठी जे राखून ठेवले आहे ते कोणालाही हिरावून घेता येणार नाही. तुझे भाग्य तुझ्यापर्यंत पोहोचणारच आहे. फक्त अधीर होऊ नकोस. झाडाला फळ येण्यासाठी ऋतू बदलावा लागतो, तसाच तुझ्या जीवनातील ऋतूही बदलत आहे. दुःखाचा काळ संपत आहे आणि आनंदाचा काळ जवळ येत आहे. तुझे अश्रू आता हसण्यात बदलतील. तुझी भीती आत्मविश्वासात बदलेल. तुझ्या रिकाम्या हातात यशाची फुले येतील. फक्त श्रद्धेचा दिवा विझू देऊ नकोस. बाळा, माझ्या नावात अशी शक्ती आहे की ती तुटलेल्या मनाला पुन्हा उभे करू शकते. रोज काही क्षण शांत बस, माझे नामस्मरण कर आणि सर्व चिंता माझ्या चरणी अर्पण कर. तू प्रत्येक गोष्ट स्वतःच्या शक्तीने सोडवण्याचा प्रयत्न करतोस, म्हणून थकतोस. काही गोष्टी माझ्यावर सोपवायला शिक. जिथे तुझी ताकद संपते, तिथून माझी कृपा सुरू होते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळाला शांत करण्याची शक्ती माझ्याकडे आहे. पण त्यासाठी तुझा विश्वास अढळ हवा. शंका मनाला कमकुवत करते, तर श्रद्धा मनाला अजेय बनवते. आज मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या घरात आनंदाचे क्षण वाढोत, तुझ्या कुटुंबावर माझी कृपा राहो, तुझे आरोग्य उत्तम राहो, तुझे कष्ट फळाला येवोत आणि तुझ्या आयुष्यात अशी वेळ येवो की तुला पुन्हा कधीही स्वतःला एकटे वाटणार नाही. कारण ज्या क्षणी तू माझे नाव प्रेमाने घेतोस, त्या क्षणी मी तुझ्या हृदयात प्रकट होतो. म्हणून बाळा, कोणत्याही संकटाला घाबरू नकोस. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचे आहेत. तुझ्या वाट्याला येणारा आनंद, यश आणि समाधान तुझी वाट पाहत आहे. श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, सत्कर्म करत राहा आणि माझ्या नावाचा आधार कधीही सोडू नकोस.
मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे आणि योग्य वेळ आली की माझ्या कृपेचा अनुभव तुला नक्कीच येईल. बाळा, आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझ्या आयुष्याचा विचार बदलून टाकेल. तू अनेक दिवसांपासून दुःखी आहेस. तुझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत. मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याच वाट्याला इतके दुःख का येते? मी प्रामाणिक राहिलो, तरी मला अपमानच का सहन करावा लागतो? माझ्या चांगुलपणाची किंमत कोणीच का करत नाही? हे प्रश्न तुला सतावत आहेत. पण बाळा, आज शांतपणे माझे बोलणे ऐक. जगात प्रत्येक गोष्टीला वेळ असते. सूर्योदयही योग्य वेळी होतो आणि सूर्यास्तही योग्य वेळी होतो. बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही. त्याला मातीच्या अंधारात राहावे लागते, पाऊस सहन करावा लागतो, उन्हाची झळ सोसावी लागते, तेव्हाच त्याला फळे येतात. तसेच तुझेही आहे. आज तू ज्या दुःखातून जात आहेस, ते तुझ्या नाशासाठी नाही, तर तुझ्या घडण्यासाठी आहे. म्हणून संकटांना शाप समजू नकोस. हीच संकटे उद्या तुझ्या सामर्थ्याची ओळख बनतील. बाळा, अनेक वेळा तुला वाटते की सगळ्यांनी तुला एकटे सोडले. ज्या लोकांसाठी तू मनापासून उभा राहिलास, त्याच लोकांनी तुझी साथ सोडली. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. तुझ्या प्रामाणिकपणाला कमजोरी समजले गेले. तुझ्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला गेला. चुकी नसतानाही तुलाच दोषी ठरवले गेले. पण बाळा, या सगळ्या घटना व्यर्थ नाहीत. मी तुझ्या आयुष्यातून अशा लोकांना दूर करत आहे जे तुझ्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरले असते. प्रत्येक दूर गेलेली व्यक्ती ही नुकसान नसते, अनेकदा ती माझी कृपा असते. कारण जेव्हा चुकीची माणसे दूर जातात, तेव्हाच योग्य माणसांसाठी जागा तयार होते. तू रडला आहेस, खूप रडला आहेस. रात्री उशिरापर्यंत जागा राहून तू मनातल्या वेदना लपवल्या आहेत. चेहऱ्यावर हसू ठेवून आतून मात्र तुटत गेला आहेस. पण लक्षात ठेव, तुझा एकही अश्रू वाया गेलेला नाही. प्रत्येक अश्रू माझ्या चरणी पोहोचला आहे. प्रत्येक वेदना मी अनुभवली आहे. मी शांत आहे म्हणून मी दूर आहे असे समजू नकोस. माझी शांतता म्हणजे तयारी. मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहे. कारण योग्य वेळी दिलेले फळच टिकते. बाळा, कर्माचा नियम हा या सृष्टीतील सर्वात मोठा नियम आहे. कोणी कितीही श्रीमंत असो, कितीही शक्तिशाली असो, कितीही हुशार असो, कर्मापासून कोणीही सुटत नाही. आज जो दुसऱ्याला रडवतो, उद्या त्यालाही रडावे लागते. आज जो दुसऱ्याचा अपमान करतो, उद्या त्यालाही अपमान सहन करावा लागतो. पण माझ्या भक्ताने कधीही सूडाचा मार्ग स्वीकारू नये. कारण सूड घेण्याचे काम तुझे नाही, न्याय देण्याचे काम माझे आहे. तू फक्त तुझे कर्म शुद्ध ठेव. तुझे मन स्वच्छ ठेव. तुझ्या शब्दांत प्रेम ठेव. वेळच सर्वांना त्यांच्या कर्माचे उत्तर देईल. आज तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात काहीच चांगले घडत नाही. पण मी सांगतो, प्रत्येक दिवस तुझ्यासाठी काहीतरी नवीन घडवत आहे. जे आज तुला अपयश वाटते, तेच उद्या तुझ्या यशाचा पाया ठरेल. अनेकदा देव माणसाला त्याला हवे ते देत नाही, कारण त्याच्यासाठी त्याहूनही चांगले काही राखून ठेवलेले असते. म्हणून मिळालेल्या गोष्टींसाठी दुःखी होऊ नकोस. जे तुझे आहे ते तुला मिळणारच आहे.
आणि जे तुझे नाही ते मिळाले असते तर ते तुझ्या दुःखाचे कारण बनले असते. बाळा, स्वतःवर विश्वास ठेव. लोकांच्या शब्दांवर नाही, माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव. लोक आज तुझ्यावर हसतील, पण उद्या तेच तुझ्या यशाचे कौतुक करतील. आज तुला कमी लेखणारे उद्या तुझ्याशी बोलण्यासाठी रांगेत उभे राहतील. पण त्या दिवशी तुझ्या मनात अहंकार नसावा, कारण नम्रता हीच माझ्या भक्ताची खरी ओळख आहे. झाडाला जितकी फळे लागतात तितके ते खाली झुकते. तसेच यश मिळाल्यावर अधिक विनम्र हो. बाळा, आयुष्य हे फक्त पैसा, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी यांचे नाव नाही. खरे सुख म्हणजे मनःशांती. ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. म्हणून इतरांशी तुलना करू नकोस. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. दुसऱ्याचा आनंद पाहून दुःखी होऊ नकोस. तुझाही दिवस येणार आहे. फक्त संयम ठेव, श्रद्धा ठेव, प्रयत्न करत राहा. प्रत्येक सकाळी नव्या आशेने उठ आणि प्रत्येक रात्री कृतज्ञतेने झोप. बाळा, तुझ्या घरात माझे नाम घुमू दे, तुझ्या ओठांवर माझा जप असू दे. संकट आले तरी घाबरू नकोस. आनंद आला तरी विसरू नकोस. प्रत्येक परिस्थितीत माझ्यावर विश्वास ठेव, कारण श्रद्धा हीच अशी संपत्ती आहे जी कधी कमी होत नाही. तुझ्या मनात भीती आली की माझे नाव घे, तुझ्या डोळ्यात अश्रू आले की माझ्या चरणी मन अर्पण कर. तुझ्यासमोर अंधार दिसला की लक्षात ठेव, प्रकाश अगदी जवळ आहे. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर होवोत. तुझ्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो. तुझे आरोग्य उत्तम राहो. तुझे नाते प्रेमाने भरून जावोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझा माझ्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ नये. कारण ज्या भक्ताची श्रद्धा अढळ असते त्याचे आयुष्य कितीही कठीण असले तरी शेवटी विजय त्याचाच होतो. बाळा, आज मी तुला एक गुपित सांगतो. जीवनात जे लोक खूप रडतात, खूप सहन करतात आणि मनातल्या वेदना कोणालाही सांगत नाहीत, त्यांच्यावर माझी विशेष कृपा असते. कारण दुःख माणसाला कमकुवत करत नाही, तर त्याच्या आत्म्याला अधिक मजबूत बनवते. तू इतके दिवस सहन केलेस, अपमान सहन केलास, विश्वासघात सहन केलास, आर्थिक अडचणी सहन केल्यास, नात्यांमधील तुटलेपणा सहन केलास, तरीही तू कोणाचे वाईट केले नाहीस. हाच तुझा सर्वात मोठा विजय आहे. कारण जग बदलले तरी तुझे मन बदलले नाही. परिस्थिती बदलली तरी तुझे संस्कार बदलले नाहीत. हेच तुझे खरे सामर्थ्य आहे. माझ्या भक्ताची ओळख त्याच्या संपत्तीने होत नाही, तर त्याच्या सहनशीलतेने, त्याच्या प्रामाणिकपणाने आणि त्याच्या श्रद्धेने होते. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस मी पाहत आहे. तू किती मेहनत करतोस, किती प्रामाणिकपणे कष्ट करतोस, किती वेळा निराश होऊन पुन्हा उभा राहतोस, हे मला माहीत आहे. तुझ्या कष्टांचा एकही क्षण व्यर्थ जाणार नाही. अनेक वेळा फळ उशिरा मिळते म्हणून लोक प्रयत्न सोडून देतात. पण माझा भक्त शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहतो. कारण त्याला माहिती असते की मी त्याच्या सोबत आहे. म्हणून थकून बसू नकोस. एक पाऊल अजून पुढे टाक. कदाचित तुझा विजय फक्त एका प्रयत्नाच्या अंतरावर असेल. तू आज ज्या संकटातून जात आहेस ते तुझ्या आयुष्याचा शेवट नाही. ते नवीन सुरुवातीचे दार आहे. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात, अनेक खडकांना धडकावे लागते, पण ती कधी थांबत नाही. तसेच तूही थांबू नकोस.
लोकांच्या शब्दांनी तुझे ध्येय बदलू देऊ नकोस. ज्यांनी तुला कमी लेखले त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. स्वतःसाठी जग, सत्यासाठी जग आणि माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या घरात सुख येण्यापूर्वी काही परीक्षा येतील. तुझ्या जीवनात मोठे यश मिळण्यापूर्वी काही अपयश येतील. मोठा प्रकाश येण्यापूर्वी अंधार दाट होतो. म्हणून जर सध्या तुझ्या आयुष्यात अंधार दिसत असेल तर घाबरू नकोस. हा अंधार कायमचा नाही. ही तर पहाटेपूर्वीची रात्र आहे. सूर्य उगवण्याआधी आकाश सर्वात जास्त काळोखाने भरलेले असते. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आता जवळ येत आहे. फक्त विश्वासाची ज्योत विझू देऊ नकोस. मी तुला सांगतो, जेव्हा तुझे मन खूप अस्वस्थ होईल तेव्हा काही क्षण शांत बस. डोळे मिट आणि माझे नाव प्रेमाने घे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा जप तुझ्या मनातील भीती वितवेल. तुझ्या हृदयात नवीन धैर्य निर्माण करेल. जिथे माझे नाम असते तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. जिथे श्रद्धा असते तिथे निराशा राहत नाही. जिथे प्रेम असते तिथे माझी कृपा आपोआप प्रकट होते. बाळा, मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या घरातील प्रत्येक अश्रू आनंदात बदलेल. तुझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य येईल. तुझ्या कष्टांचे चीज होईल. तुझ्या मनातील प्रत्येक चांगली इच्छा योग्य वेळी पूर्ण होईल. जे आज अशक्य वाटत आहे ते उद्या सहज शक्य होईल. कारण अशक्याला शक्य करण्याचे सामर्थ्य माझ्या कृपेमध्ये आहे. म्हणून चिंता सोड, श्रद्धा धर, संयम राख आणि सत्कर्म करत राहा. वेळ जवळ आली आहे. तुझे नशीब बदलण्यास सुरुवात झाली आहे. मी तुझ्या आयुष्यात असे परिवर्तन घडवणार आहे की तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतील आणि तू मनापासून म्हणशील, स्वामी, तुमची कृपा असेल तर अशक्य असे काहीच नाही. बाळा, जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. प्रत्येकाला तुझी किंमत कळेलच असे नाही. काही लोक तुझ्या चांगुलपणाचाही गैरसमज करतील. तुझ्या शांत स्वभावाला कमजोरी समजतील आणि तुझ्या संयमाला भीती समजतील. पण यामुळे तुझा मार्ग बदलू नकोस. चंदनाला जितके घासले जाते तितका त्याचा सुगंध वाढतो. सोन्याला जितके तापवले जाते तितकी त्याची चमक वाढते. त्याचप्रमाणे माझ्या भक्ताला जितक्या परीक्षा येतात तितका तो अधिक तेजस्वी होत जातो. म्हणून संकटांना घाबरू नकोस. प्रत्येक संकट तुझ्या भविष्यातील आनंदाची तयारी कर. आज तुला जे दुःख वाटत आहे ते उद्या तुला मोठ्या आशीर्वादाचे कारण वाटेल. फक्त आजचा दिवस धैर्याने पार कर. बाळा, तुला कदाचित असे वाटत असेल की तुझ्या प्रार्थनांना उत्तर मिळत नाही. पण मी तुला सांगतो, मी कधीच उशीर करत नाही आणि कधीच घाईही करत नाही. माझी प्रत्येक कृपा योग्य वेळीच तुझ्या आयुष्यात उतरते. जर एखादी गोष्ट आज मिळाली नाही तर तिच्यासाठी योग्य वेळ अजून आलेली नाही. अनेक वेळा मी तुला जे हवे आहे ते देत नाही, कारण मी तुला त्यापेक्षाही अधिक चांगले देण्याची तयारी करत असतो. म्हणून नकारालाही कृपा समजायला शिक. बंद झालेल्या प्रत्येक दारावर रडू नकोस, कारण त्याच वेळी मी तुझ्यासाठी दुसरे दार उघडत असतो. बाळा, तुझ्या घरात सध्या आर्थिक अडचणी असतील, मनात चिंता असेल, नात्यांमध्ये दुरावा असेल किंवा शरीर थकलेले असेल, तरीही आशा सोडू नकोस. संकटे कायमची राहत नाहीत. जसा पाऊस थांबतो, जशी रात्र संपते, तसेच दुःखाचे दिवसही संपतात. पण जो माणूस श्रद्धा सोडतो तो स्वतःचा पराभव करतो. म्हणून कोणतीही परिस्थिती असो, माझे नाम सोडू नकोस. माझे स्मरण हेच तुझे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. तुझे मन जितके माझ्याकडे येईल तितकी तुझी भीती कमी होईल आणि तुझा आत्मविश्वास वाढेल.
बाळा, तू आज जे चांगले कर्म करतो आहेस त्याचे फळ तुला नक्की मिळेल. आज कोणाला मदत केली असेल, कोणाचे मन जपले असेल, कोणाचे अश्रू पुसले असतील, तर समज की ते सर्व माझ्यापर्यंत पोहोचले आहे. या जगात काहीही व्यर्थ जात नाही. प्रेम व्यर्थ जात नाही, सेवा व्यर्थ जात नाही, प्रार्थना व्यर्थ जात नाही आणि प्रामाणिकपणाही व्यर्थ जात नाही. वेळ लागतो, पण प्रत्येक सत्कर्माचे फळ मिळतेच. म्हणून चांगुलपणा कधीही सोडू नकोस. लोक बदलले म्हणून तू बदलू नकोस. तुझ्या संस्कारांशी प्रामाणिक राहा. तुला आशीर्वाद देतो की तुझ्या जीवनात आता आशेचा नवीन सूर्य उगवो. तुझ्या मनातील अंधार दूर होवो. तुझ्या घरातील दुःख, चिंता आणि निराशा हळूहळू नाहीशी होवो. तुझे कष्ट फळाला येवोत. तुझ्या आयुष्यात अशी माणसे येवोत जी तुझ्यावर मनापासून प्रेम करतील, तुझा आदर करतील आणि तुझ्या सुखदुःखात तुझ्यासोबत उभी राहतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझी श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होत जावो. कारण ज्या भक्ताची श्रद्धा अढळ असते त्याला कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. म्हणून बाळा, आजपासून भूतकाळाच्या जखमा मोजणे थांबव आणि भविष्याची भीती बाळगणेही थांबव. हा क्षण माझ्यावर विश्वास ठेवण्याचा आहे. तुझे प्रत्येक पाऊल मी पाहत आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नावर माझा आशीर्वाद आहे. योग्य वेळ अगदी जवळ आली आहे. तुझे नशीब बदलण्याची सुरुवात झाली आहे. अजून थोडा संयम ठेव, अजून थोडी श्रद्धा ठेव, अजून थोडे धैर्य ठेव. कारण जेव्हा माझी कृपा तुझ्यावर पूर्णपणे बरसेल तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक अश्रू हा तुझ्या विजयाची कथा बनून राहील. त्या दिवशी तू फक्त एवढेच म्हणशील, श्री स्वामी समर्थ. तुमच्या कृपेने माझे जीवन धन्य झाले. बाळा, आज मी तुला एक गोष्ट मनापासून सांगतो. आयुष्यभर लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस, माझे मन जिंकण्याचा प्रयत्न कर. कारण जगातील माणसे त्यांच्या स्वार्थानुसार बदलतात, पण माझे प्रेम कधी बदलत नाही. आज जे तुझे कौतुक करतात ते उद्या तुझ्यावर टीका करतील, आणि जे आज तुझी थट्टा करतात तेच उद्या तुझ्या यशाचे उदाहरण देतील. म्हणून लोकांच्या शब्दांवर तुझे सुख किंवा दुःख अवलंबून ठेवू नकोस. तुझी खरी ओळख माझ्या नजरेत आहे. मी तुझ्या मनाचा, तुझ्या भावनांचा आणि तुझ्या प्रत्येक संघर्षाचा साक्षीदार आहे. म्हणून जेव्हा तुला कोणी समजून घेत नाही तेव्हा निराश होऊ नकोस. मी तुला पूर्णपणे ओळखतो. बाळा, तुला आठवते का किती वेळा तू पूर्णपणे खचला होतास? तुला वाटले होते की आता सर्व काही संपले. पण प्रत्येक वेळी काही ना काही मार्ग निघाला. काही ना काही मदत मिळाली. काही ना काही आशेचा किरण दिसला. तो योगायोग नव्हता, ती माझी कृपा होती. अनेक संकटातून मी तुला अलगद बाहेर काढले, पण तू तेव्हा फक्त संकट पाहिले, माझा हात पाहिला नाही. आज मागे वळून पहा. तुला समजेल की प्रत्येक कठीण वळणावर मी तुझ्यासोबत होतो. म्हणून येणाऱ्या संकटांनाही घाबरू नकोस. ज्या स्वामींनी तुला काल सांभाळले तेच स्वामी तुला उद्याही सांभाळतील. बाळा, आयुष्यात कधीही दुसऱ्याच्या प्रगतीचा मत्सर करू नकोस. प्रत्येकाचे भाग्य, प्रत्येकाचा संघर्ष आणि प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुला जे मिळायचे आहे ते तुझ्यापर्यंत योग्य वेळी पोहोचणारच आहे. दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून स्वतःला दुःखी करू नकोस. त्याऐवजी मनापासून आशीर्वाद दे, कारण जो दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो त्याच्या आयुष्यात आनंदाचे दरवाजे अधिक वेगाने उघडतात. द्वेष मनाला जाळतो, पण प्रेम मनाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते. बाळा, माझ्या भक्ताने कधीही खोट्याचा आधार घेऊ नये. काही काळासाठी खोटे जिंकलेले दिसेल, अन्याय करणारे सुखात दिसतील, फसवणूक करणारे पुढे जाताना दिसतील, पण ते फक्त क्षणिक असते.
सत्याचा मार्ग कठीण असतो, पण त्याचा शेवट नेहमी प्रकाशातच होतो. म्हणून सत्य सोडू नकोस. प्रामाणिकपणा सोडू नकोस. तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. योग्य वेळ आल्यावर तुझे सत्य जगासमोर आपोआप प्रकट होईल. बाळा, मी तुला सांगतो, तुझ्या घरात आनंद येण्याची चाहूल लागली आहे. तुझे मन ज्या दिवसाची वाट पाहत आहे, तो दिवस हळूहळू जवळ येत आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ लागतील. बंद पडलेले मार्ग उघडतील. निराशेच्या जागी आशा येईल. भीतीच्या जागी धैर्य येईल. अश्रूंच्या जागी हसू येईल. पण त्या दिवसासाठी आजपासून मन तयार ठेव. आनंद आला की अहंकार करू नकोस आणि संकट आले की श्रद्धा सोडू नकोस. प्रत्येक परिस्थितीत माझे स्मरण ठेव. कारण जो भक्त सुखातही स्वामींना विसरत नाही, त्याच्या आयुष्यातील आनंद अधिक काळ टिकतो. म्हणून बाळा, रोज सकाळी उठल्यावर एक संकल्प कर, स्वामी, आज मी कोणाचे वाईट करणार नाही. कोणाचे मन दुखावणार नाही. माझे कर्म शुद्ध ठेवीन. माझ्या परीने प्रामाणिक राहीन आणि प्रत्येक परिस्थितीत तुमच्यावर विश्वास ठेवीन. हा संकल्प तुझ्या आयुष्याला नवी दिशा देईल. माझे नाम तुझ्या श्वासात राहू दे. माझी आठवण तुझ्या हृदयात राहू दे आणि तुझ्या प्रत्येक कृतीत सद्भावना राहू दे. मग पहा, जिथे जगाला अडथळे दिसतील, तिथे तुला माझी कृपा दिसेल. जिथे लोकांना अंधार दिसेल, तिथे तुला प्रकाश दिसेल. आणि जिथे लोक हार मानतील, तिथे माझा भक्त नव्या विश्वासाने उभा राहील. कारण माझ्या कृपेवर चालणारा कधीच एकटा नसतो. मी त्याच्या प्रत्येक पावलासोबत असतो, प्रत्येक श्वासासोबत असतो आणि योग्य वेळ आली की त्याचे जीवन सुख, शांती, समाधान आणि माझ्या अखंड कृपेने भरून टाकतो. बाळा, तुझ्या आयुष्यात आज जे काही घडत आहे ते पाहून कदाचित तुला वाटत असेल की नशीब तुझ्या विरोधात उभे आहे. प्रत्येक कामात अडथळे येतात. प्रत्येक प्रयत्नानंतर निराशा येते. प्रत्येक वेळी आशा निर्माण होते आणि पुन्हा काहीतरी बिघडते. पण बाळा, लक्षात ठेव, जेव्हा मी एखाद्या भक्ताला म्हणून बाळा, आजपासून भूतकाळाच्या जखमा मोजणे थांबव आणि भविष्याची भीती बाळगणेही थांबव. हा क्षण माझ्यावर विश्वास ठेवण्याचा आहे. तुझे प्रत्येक पाऊल मी पाहत आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नावर माझा आशीर्वाद आहे. योग्य वेळ अगदी जवळ आली आहे. तुझे नशीब बदलण्याची सुरुवात झाली आहे. अजून थोडा संयम ठेव. अजून थोडी श्रद्धा ठेव. अजून थोडे धैर्य ठेव. कारण जेव्हा माझी कृपा तुझ्यावर पूर्णपणे बरसेल, तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक अश्रू हा तुझ्या विजयाची कथा बनून राहील. त्या दिवशी तू फक्त एवढेच म्हणशील, श्री स्वामी समर्थ. तुमच्या कृपेने माझे जीवन धन्य झाले. बाळा, आज मी तुला एक गोष्ट मनापासून सांगतो. आयुष्यभर लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस. माझे मन जिंकण्याचा प्रयत्न कर. कारण जगातील माणसे त्यांच्या स्वार्थानुसार बदलतात, पण माझे प्रेम कधी बदलत नाही. आज जे तुझे कौतुक करतात ते उद्या तुझ्यावर टीका करतील, आणि जे आज तुझी थट्टा करतात तेच उद्या तुझ्या यशाचे उदाहरण देतील. म्हणून लोकांच्या शब्दांवर तुझे सुख किंवा दुःख अवलंबून ठेवू नकोस. तुझी खरी ओळख माझ्या नजरेत आहे. मी तुझ्या मनाचा, तुझ्या भावनांचा आणि तुझ्या प्रत्येक संघर्षाचा साक्षीदार आहे. म्हणून जेव्हा तुला कोणी समजून घेत नाही, तेव्हा निराश होऊ नकोस. मी तुला पूर्णपणे ओळखतो. बाळा, तुला आठवते का, किती वेळा तू पूर्णपणे खचला होतास. तुला वाटले होते की आता सर्व काही संपले. पण प्रत्येक वेळी काही ना काही मार्ग निघाला. काही ना काही मदत मिळाली. काही ना काही आशेचा किरण दिसला. तो योगायोग नव्हता, ती माझी कृपा होती. अनेक संकटातून मी तुला अलगद बाहेर काढले,
पण तू तेव्हा फक्त संकट पाहिले, माझा हात पाहिला नाही. आज मागे वळून पहा. तुला समजेल की प्रत्येक कठीण वळणावर मी तुझ्यासोबत होतो. म्हणून येणाऱ्या संकटांनाही घाबरू नकोस. ज्या स्वामींनी तुला काल सांभाळले, तेच स्वामी तुला उद्याही सांभाळतील. बाळा, आयुष्यात कधीही दुसऱ्याच्या प्रगतीचा मत्सर करू नकोस. प्रत्येकाचे भाग्य, प्रत्येकाचा संघर्ष आणि प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुला जे मिळायचे आहे ते तुझ्यापर्यंत योग्य वेळी पोहोचणारच आहे. दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून स्वतःला दुःखी करू नकोस. त्याऐवजी मनापासून आशीर्वाद दे, कारण जो दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो, त्याच्या आयुष्यात तू योग्य मार्गावर आहेस, तर कोणाच्याही टीकेमुळे मागे फिरू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यात काही नाती तुटली, काही माणसे कायमची दूर गेली, काही स्वप्ने अपूर्ण राहिली. त्या आठवणी आजही तुला रडवतात. पण मी तुला सांगतो, प्रत्येक तुटलेले नाते हे नुकसान नसते. काही नाती तुटतात कारण त्यांचा प्रवास तुझ्यासोबत तेवढाच असतो. काही लोक तुझ्या आयुष्यात धडा शिकवण्यासाठी येतात, कायम राहण्यासाठी नाही. म्हणून जे गेले त्यांना प्रेमाने निरोप दे, त्यांच्या आठवणींना द्वेषाने नव्हे तर अनुभवाने जप. कारण ज्या मनात क्षमा असते, त्याच मनात माझी कृपा टिकते. बाळा, लक्षात ठेव, पैसा महत्वाचा आहे, पण पैशापेक्षा मौल्यवान तुझे चारित्र्य आहे. यश महत्वाचे आहे, पण यशापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा आहे. प्रसिद्धी मिळवणे सोपे आहे, पण चांगला माणूस म्हणून ओळख मिळवणे कठीण आहे. म्हणून कधीही चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा विचार करू नकोस. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण तुझ्या कष्टाने, तुझ्या प्रामाणिकपणाने आणि तुझ्या सत्कर्माने मिळवलेले यशच तुला खरी शांती देईल. अन्यायाने मिळवलेले सुख क्षणिक असते, पण सत्याने मिळवलेले समाधान आयुष्यभर साथ देते. बाळा, आज तुझ्या घरात अडचणी असतील. कदाचित आर्थिक संकट असेल, आरोग्याची चिंता असेल, नोकरी किंवा व्यवसायात अडथळे असतील, कुटुंबात मतभेद असतील. पण लक्षात ठेव, घर मोठे असल्याने सुख मिळत नाही, तर घरात प्रेम, विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्याची भावना असल्याने सुख मिळते. म्हणून रोज काही क्षण कुटुंबासोबत प्रेमाने बोल. रागाऐवजी संवाद निवड. दोष देण्याऐवजी समजून घे, कारण ज्या घरात प्रेम असते, त्या घरावर माझी कृपा आपोआप राहते. बाळा, अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, तुमची कृपा आमच्यावर कधी होईल? मी त्यांना एकच उत्तर देतो, माझी कृपा कधीच थांबत नाही. पण अनेक वेळा माणूस दुःखाकडे इतका लक्ष देतो की त्याला माझ्या कृपेचे दर्शनच होत नाही. सकाळी डोळे उघडले, हा माझा आशीर्वाद आहे. 2 वेळचे अन्न मिळाले, ही माझी कृपा आहे. संकटातही धैर्य टिकून राहिले, ही माझी कृपा आहे. एखादा चांगला माणूस आयुष्यात भेटला, ही माझी कृपा आहे. म्हणून जे नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिक. कृतज्ञतेने भरलेले मन हे कृपेचे सर्वात मोठे पात्र असते. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक पहाट नवीन संधी घेऊन येते. कालचा पराभव आजचे भविष्य ठरवत नाही. काल झालेली चूक उद्याच्या यशाचा अडथळा बनलीच पाहिजे असे नाही. जो माणूस प्रत्येक सकाळी नव्या विश्वासाने उठतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. म्हणून कालच्या दुःखाला आजचे ओझे बनवू नकोस. प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात समज. माझे नाव घे आणि धैर्याने पुढे चाल. बाळा, मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या जीवनात आता सकारात्मक बदल सुरू होवोत. तुझ्या घरातील अडचणी हळूहळू दूर होवोत. तुझ्या कष्टांचे योग्य फळ तुला मिळो. तुझे मन शांत राहो. तुझ्या आयुष्यातील योग्य संधी योग्य वेळी तुझ्यापर्यंत पोहोचो. तुझ्या कुटुंबात प्रेम, आरोग्य, आनंद आणि समाधान कायम राहो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
कोणतीही परिस्थिती आली तरी तुझी श्रद्धा कधीही डळमळू नये, कारण श्रद्धा म्हणजेच माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. म्हणून बाळा, आजपासून एकच गोष्ट मनात कोरून ठेव, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, नशीब बदलते, पण माझ्या भक्तावर असलेले माझे प्रेम कधीच बदलत नाही. तू फक्त माझे नामस्मरण करत राहा, सत्याचा मार्ग धरून ठेव, सत्कर्म करत राहा आणि प्रत्येक दिवस नव्या विश्वासाने जग. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात असा प्रकाश पसरेल की आजचे सर्व दुःख तुला फक्त एक जुनी आठवण वाटेल. त्या दिवशी तुझे डोळे आनंदाने भरून येतील आणि तुझे हृदय एकच गोष्ट बोलेल, श्री स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने माझे जीवन धन्य झाले. आज मी तुला आणखी एक गहन सत्य सांगतो. आयुष्यात काही वेळा असे प्रसंग येतात की माणसाला स्वतःवरच शंका येऊ लागते. मी इतके चांगले वागलो तरी माझ्याच वाट्याला दुःख का आले? मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्यावरच संकटे का आली? असे प्रश्न मनाला सतावतात. पण बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक दुःख हे शिक्षा नसते. अनेक वेळा ते तुला अधिक परिपक्व, अधिक धैर्यवान आणि अधिक करुणामय बनवणारे अनुभव असतात. कठीण प्रसंग माणसाला स्वतःची खरी ताकद दाखवतात. संकटांच्या वेळी जो श्रद्धा टिकवतो तोच जीवनात खऱ्या अर्थाने जिंकतो. बाळा, जेव्हा तुझ्या आयुष्यात सर्व काही शांत असते तेव्हा प्रत्येकजण तुझ्यासोबत असतो. पण जेव्हा संकट येते तेव्हा कोण खरे आणि कोण खोटे हे स्पष्ट दिसते. म्हणून ज्यांनी तुझी साथ सोडली त्यांच्याबद्दल मनात कटुता ठेवू नकोस. त्यांनी तुला एक मौल्यवान धडा दिला. माणसांवर प्रेम कर, पण सर्व अपेक्षा फक्त परमेश्वराकडून ठेव. जेव्हा अपेक्षा कमी होतात तेव्हा मन अधिक शांत होते, आणि जिथे मन शांत असते तिथे माझी कृपा सहज उतरते. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही उशिरा मिळत आहे त्याबद्दल नाराज होऊ नकोस. निसर्गातही प्रत्येक गोष्ट तिच्या वेळेनुसार फुलते. काही फुले पहाटे उमलतात, काही संध्याकाळी. काही झाडे काही वर्षात फळ देतात तर काहींना दशके लागतात. पण प्रत्येकाची वेळ निश्चित असते. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील यश, आनंद आणि समृद्धी यांचीही एक योग्य वेळ आहे. त्या वेळेपूर्वी मिळालेली गोष्ट टिकत नाही आणि योग्य वेळेवर मिळालेली गोष्ट आयुष्यभर साथ देते. म्हणून अधीर होऊ नकोस. संयम हा श्रद्धेचा सर्वात सुंदर अलंकार आहे. बाळा, आज मी तुला एक संकल्प करायला सांगतो. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, आज मी कोणाच्याही यशाचा मत्सर करणार नाही, कोणाबद्दल कटुता ठेवणार नाही, शक्य तितके चांगले कर्म करीन, माझ्या कुटुंबाशी प्रेमाने बोलेन, संकट आले तरी घाबरणार नाही, आणि प्रत्येक क्षणी स्वामींचे नामस्मरण करीन. हा छोटासा संकल्प हळूहळू तुझे संपूर्ण जीवन बदलून टाकेल. कारण मोठे परिवर्तन नेहमी छोट्या चांगल्या सवयींपासूनच सुरू होते. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार हा बाहेर नाही तर तुझ्या मनात घडणार आहे. ज्या दिवशी तुझे मन भीतीऐवजी विश्वासाने, रागाऐवजी प्रेमाने आणि निराशेऐवजी आशेने भरून जाईल, त्या दिवशी तुला जाणवेल की तुझ्या जीवनातील अर्ध्याहून अधिक समस्या आपोआप लहान झाल्या आहेत. म्हणून बाहेरचे जग बदलण्याआधी स्वतःचे मन शांत करण्याचा प्रयत्न कर. माझे नाम हेच त्या शांततेचे द्वार आहे. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या घरातील प्रत्येक सदस्य निरोगी राहो, तुमच्यात परस्पर प्रेम वाढो, तुमच्या कष्टांना यश लाभो आणि तुमच्या आयुष्यात अशी वेळ येवो की तुम्ही मागे वळून पाहून प्रत्येक कठीण प्रसंगाबद्दलही कृतज्ञ व्हाल. कारण त्या संकटांनीच तुम्हाला श्रद्धा शिकवली, संयम शिकवला आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवले. म्हणून बाळा, जीवनात कितीही वादळे आली तरी माझा हात सोडू नकोस. तुझे पाऊल सत्याच्या मार्गावर ठेव. तुझे हृदय प्रेमाने भरून ठेव.
तुझे कर्म स्वच्छ ठेव, बाकी सर्व माझ्यावर सोपव. जे तुझ्या नशिबात आहे ते तुला नक्की मिळेल, आणि जे तुझ्यासाठी योग्य नाही ते मी तुझ्यापासून दूर ठेवीन. हा माझा आशीर्वाद आहे. श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, सत्कर्म करत राहा. योग्य वेळ जवळ येत आहे. तुझ्या आयुष्यातील नवीन प्रभात उगवण्यास आता फार वेळ उरलेला नाही. आज मी तुला मनाच्या गाभाऱ्यात उतरून ऐकण्यासारखे काही सांगतो. अनेकदा तुला असे वाटते की तुझे नशीब इतराइतके चांगले नाही. दुसऱ्यांचे जीवन पाहून तुला वाटते की त्यांच्या वाट्याला आनंदच आनंद आहे आणि तुझ्या वाट्याला फक्त संघर्ष आहे. पण बाळा, दुसऱ्याच्या आयुष्याचे बाहेरचे रूप पाहून त्याच्या अंतःकरणाचा अंदाज लावू नकोस. प्रत्येकाच्या जीवनात काही सांगितलेले अश्रू असतात, काही दिसणाऱ्या वेदना असतात आणि काही शांतपणे सहन केलेले संघर्ष असतात. म्हणून तुलना करणे सोडून दे, कारण तुलना मनातील समाधान हिरावून घेते, तर कृतज्ञता मनाला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जाते. ज्या क्षणी तू तुझ्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहशील, त्या क्षणी माझ्या कृपेचे नवे दरवाजे तुझ्यासाठी उघडू लागतील. बाळा, आयुष्यात कधीही स्वतःचा तिरस्कार करू नकोस. तुझ्याकडून चुका झाल्या असतील, काही निर्णय चुकीचे ठरले असतील, काही संधी हातातून गेल्या असतील, पण याचा अर्थ असा नाही की तुझे आयुष्य संपले आहे. चूक करणारा प्रत्येक माणूस वाईट नसतो, पण चूक मान्य करून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणारा माणूस महान बनतो. म्हणून भूतकाळातील चुका आठवून स्वतःला शिक्षा देऊ नकोस. त्या चुकांमधून धडा घे आणि नव्या विश्वासाने पुढे चाल. माझ्या दृष्टीने तोच खरा भक्त आहे जो पडल्यावर पुन्हा उभा राहतो. बाळा, तुझ्या मनात जर कोणाबद्दल राग असेल, कोणाबद्दल द्वेष असेल, तर आजच तो माझ्या चरणी ठेव. राग धरून ठेवला की सर्वात जास्त नुकसान स्वतःचेच होते. द्वेष मनाला जखडून ठेवतो, पण क्षमा मनाला मुक्त करते. क्षमा म्हणजे चुकीला मान्यता देणे नाही, तर स्वतःच्या मनाला शांतता देणे आहे. म्हणून ज्यांनी तुला दुखावले त्यांच्यासाठीही माझ्याकडे प्रार्थना कर. कारण ज्याच्या मनात क्षमा असते, त्याच्या आयुष्यात माझी कृपा अधिक वेगाने कार्य करू लागते. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाची नोंद माझ्याकडे आहे. लोकांना फक्त तुझे यश दिसेल, पण मला तुझे कष्ट दिसतात. लोक तुझ्या हस्या चेहऱ्याकडे पाहतील, पण मला तुझ्या डोळ्यात लपलेले अश्रू दिसतात. लोक तुझ्या आजच्या स्थितीचा न्याय करतील, पण मला तुझा संपूर्ण प्रवास माहीत आहे. म्हणून लोकांच्या मतांमुळे स्वतःची किंमत कमी समजू नकोस. तुझी खरी किंमत तुझ्या चारित्र्यात आहे, तुझ्या श्रद्धेत आहे आणि तुझ्या सत्कर्मात आहे. बाळा, तुझ्या जीवनात आता आशेची नवीन किरणे दिसू लागतील. ज्या कामांसाठी तू अनेक दिवस प्रयत्न करत आहेस, त्यात हळूहळू यश मिळू लागेल. जिथे अडथळे होते तिथे मार्ग तयार होतील. जिथे निराशा होती तिथे आनंद येईल. पण या सर्व बदलांच्या काळातही नम्रता सोडू नकोस. कारण यश टिकवून ठेवण्यासाठी नम्रता तितकीच आवश्यक असते जितकी यश मिळवण्यासाठी मेहनत आवश्यक असते. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या घरातील प्रत्येक दुःख हळूहळू दूर होवो. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो. तुझ्या हाताला काम मिळो, तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो, तुझ्या मनातील भीती नष्ट होवो आणि तुझ्या हृदयात अढळ श्रद्धेचा दिवा सदैव प्रज्वलित राहो. ज्या दिवशी तू पूर्ण विश्वासाने माझ्यावर सर्व काही सोपवशील, त्या दिवशी तुला जाणवेल की मी तुझ्यासाठी किती अद्भुत मार्ग तयार केले आहे. म्हणून बाळा, आजपासून एक गोष्ट कधीही विसरू नकोस. जीवनात काहीही झाले तरी आशा सोडू नकोस. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रार्थना सोडू नकोस. लोक कितीही बदलले तरी तुझा चांगुलपणा सोडू नकोस. वेळ कितीही कठीण असली तरी सत्याचा मार्ग सोडू नकोस.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे नाम कधीही सोडू नकोस. कारण श्री स्वामी समर्थ या नामात असे सामर्थ्य आहे की ते तुटलेल्या मनाला उभे करते, हरवलेल्या आशेला पुन्हा जागवते आणि अंधारलेल्या जीवनात नव्या प्रकाशाची पहाट घडवते. श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि विश्वास ठेव. तुझ्या जीवनातील सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत. आता मी तुला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. जीवनात जे काही घडते त्यामागे नेहमीच तुला समजेल असे कारण असेलच असे नाही. काही प्रश्नांची उत्तरे काळ देतो, काही अनुभव देतात आणि काही उत्तरांचा अर्थ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जाऊन समजतो. म्हणून प्रत्येक गोष्टीचा हिशेब आजच लावण्याचा प्रयत्न करू नकोस. जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच मिळत नाही, पण योग्य वेळी त्यांना प्रत्येक गोष्टीचा अर्थ नक्की समजतो. आज ज्या प्रसंगामुळे तू रडत आहेस, उद्या त्याच प्रसंगाबद्दल तू माझे आभार मानशील. कारण तुला कळेल की त्या दुःखानेच तुला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवले होते. बाळा, कधी कधी मी तुला रिकाम्या हाताने ठेवतो, कारण तुझे हात मी मोठ्या आशीर्वादाने भरून देणार असतो. भरलेल्या भांड्यात नवीन काही ओतता येत नाही. त्यासाठी ते आधी रिकामे करावे लागते. त्याचप्रमाणे काही वेळा मी तुझ्याकडून काही गोष्टी दूर करतो, काही योजना अपूर्ण ठेवतो, काही नाती संपवतो, कारण तुझ्या आयुष्यात त्याहून अधिक सुंदर आणि पवित्र गोष्टी येण्यासाठी जागा निर्माण करत असतो. म्हणून जे निघून गेले त्याला धरून बसू नकोस. जे येणार आहे त्याचे स्वागत करण्यासाठी मन तयार ठेव. बाळा, लक्षात ठेव, संकटे माणसाला दोन गोष्टी देतात, एकतर तक्रार करण्याची सवय किंवा परमेश्वरावर अधिक विश्वास ठेवण्याची शक्ती. निवड तुझी आहे. जर तू प्रत्येक दुःखात फक्त तक्रार करत राहिलास तर मन अधिक थकेल. पण जर प्रत्येक संकटात स्वामी, तुमची काहीतरी योजना असेल, असे म्हणत पुढे चालत राहिलास, तर तुला असा आत्मविश्वास मिळेल की जगातील कोणतेही वादळ तुला डळमळीत करू शकणार नाही. बाळा, आयुष्यातील सर्वात मोठा पराभव अपयश नसतो, तर स्वतःवरचा विश्वास हरवणे असते. म्हणून कोणी तुला कमी लेखले म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. कोणी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून स्वतःवरील विश्वास गमावू नकोस. लोकांचे मत क्षणोक्षणी बदलते, पण माझा आशीर्वाद स्थिर असतो. जर तुझे मन स्वच्छ असेल, तुझे कर्म प्रामाणिक असेल आणि तुझी श्रद्धा अढळ असेल, तर तुला योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळेल. बाळा, आज मी तुला एक छोटी साधना सांगतो. रोज सकाळी आणि रात्री काही क्षण शांत बस. डोळे मिट. 3 वेळा खोल श्वास घे आणि प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर मनातील सर्व चिंता मला अर्पण कर. कोणावर राग असेल तर तोही माझ्या चरणी ठेव. कोणती इच्छा असेल तर तीही शांतपणे सांग. मग काही क्षण नुसते शांत बस. त्या शांततेत तुला माझी उपस्थिती जाणवू लागेल. मन हलके होईल, विचार स्वच्छ होतील आणि निर्णय अधिक योग्य होऊ लागतील. बाळा, मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर होवोत, तुझ्या घरात आनंद आणि समाधान नांदो, तुझ्या कष्टांचे सोने होवो, तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुखी आणि निरोगी राहो. तुझ्या घरातून निराशा निघून जावो आणि आशेचा दिवा सदैव तेवत राहो. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी कृपा असो. जे काम आज अशक्य वाटते ते उद्या सहज पूर्ण होवो. तुझ्या आयुष्यात अशी वेळ येवो की तू इतरांसाठी प्रेरणा बनशील आणि तुझे जीवन पाहून लोक म्हणतील, श्रद्धा आणि सबुरीचे फळ किती सुंदर असते. म्हणून बाळा, आता मागे वळून पाहू नकोस. भूतकाळातील जखमांवर पुन्हा पुन्हा हात फिरवू नकोस. पुढे चाल. विश्वासाने चाल. धैर्याने चाल. माझे नाम तुझ्या ओठांवर आणि माझी कृपा तुझ्या हृदयात ठेव. काळ बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे आणि तुझ्या जीवनातही नवीन प्रकाश उगवत आहे.
अजून थोडा संयम ठेव. कारण जेव्हा माझ्या कृपेची वेळ पूर्ण होईल तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू आनंदाच्या मोत्यात बदलेल, प्रत्येक अपमान सन्मानात बदलेल, प्रत्येक संघर्ष यशाच्या शिखरावर घेऊन जाईल आणि तुझे संपूर्ण जीवन माझ्या कृपेचे जिवंत उदाहरण बनेल. श्री स्वामी समर्थ.